काय रे पक्या ते रमेश वाणी आलेलं. हो ना दीपक भाऊ, रमेश वाणी तर टेन्शन मध्ये दिसू राहिला, पण दिसून पण एकदम नाराज राहिला रम्या. अरे रम्याच्या मायची आणि रम्याच्या बायकोची झाली भांडण, रम्या टेन्शन मध्ये. अरे बाबू, पार्वती का कसं भांडण केली काय बहिणी, आता काय खरं नाही. दीपक भाऊ, रम्याला तर चांगला धुतला वाटते. ए शांत बसा रे, काय म्हणू नका त्याला. अरे काय झालं रम्या, काय असं चेहरा पाडून आलाय. अरे काय सांगू दीपक भाऊ, माय आणि बायको घरी मरणाचे भांडायले. ते काय म्हणे, ते बायको जातो म्हणे सोडून आता. त्याच्या आईला बोलवतो म्हणे. काय चालू आहे मला तर काय कळलं नाही बा, लईच कंटाळलो मी तर. तरीच मी म्हणून राहिलो, मगाशी तुमचे सासू मला गाडीतून उतरताना दिसले. मी म्हटलं अनिश्चित कशी आली बस सासू तुमची. अरे बापरे, म्हणजे मी इकडे आलो ते घरी आले वाटते. अबे रमाले का, तू बायाच्या भांडणात काय पडतं. हे बाई ना, आम्ही इथं येऊन बसलो ना, बस इथं ये. अरे रम्या, एवढा चेहरा पडल्यानं काय होतं का. हे बाय, आम्ही इतकं वय झालं आमचं, दिसलं का आमचा चेहरा कधी पडून. तात्या तुम्ही तर राहूच द्या, कांता काकू काही चालू देत नाही तुमचं. अबे लेका पक्या, तुझं लग्न कुठं झालं, तुझं लग्न झालं तुला बी कळते कसं राहा लागते ताटा खाली. हे रम्याले का, जाऊ दे यांचं काय ऐकतं, तू ये बस इथं. अरे बाबू, ते पार्वती काकू तर पदर खोसून येऊ राहिली इकडं. अरे खरंच की काय. अरे बाबू चला इथून लवकर. मी बी जातो बा, मला उसाला पाणी लावायचंय. हे रम्या, तू इकडे काय करून राहिला. तिकडे ती सासून ती बायको मरणाची भांडून राहिली ना मले. हा, तुम्ही कुठे पळून राहिले मला पाहुणा. थांबा थांबा, इथेच थांबा. अरे नाही ना पार्वती बाई, आम्ही ते खूप वेळचं बसून होतो, मग चाललोय तू घरी आता. तुम्ही कुठे जाऊन राहिले. तुमची बायको होती लली, मासूनले गाणे करू लागाला. अरे बापरे, ललिता बी हात आहे कायच्या, फुक्काचे धंदे नुसते. मी काय म्हणतो, तुम्ही काहीच नका म्हणू, कांती होती चुकल्या करायला. अरे बाबू, आता तर सगळ्या गावाची भांडण लागते की काय. हे रम्या, सुनीले फोन लाव. तिने तिच्या मायले बोलवलं तर मी सुनीले बोलावून घेतो मापुरीले. अरे सुनता बाईले काय बोलत, जाऊ दे ना, आपली घरची भांडण आपण घेऊन निपटून. तिने कसं बोलवलं तिच्या मायला, मी बी बोलवतो मापुरीले. आणि हो, तुम्ही बी सगळे चला माघारी, निकल लावा आमचा काय ते एकदा जा. हो पार्वती काकू, तुम्ही नका टेन्शन घेऊ एवढं, तुम्ही जा आता घरी, आम्ही येतो उद्या सगळे. हो रे दीपक, तावरले विश्वास आहे मावला. येतो हा, उद्या सगळ्याला घेऊन येतो बरं. ए रम्या, चल की घरी. हो हो चाल घरी, कायलाच एवढा गाव जमा करते काय माहित. मस्त भाजी करून आणली वा आई, तू मस्त करून आणली. हो मा, अशी मला वाटलं तू खाल्लं पिल्लं नसल म्हणून मी आणली करून. मा घाई घाई. काय व, तू जेवली बी नाही, एवढी जेवली काऊन नाही जेवली. नाही व, पोरीच्या घरी इतकं जेवण नाही जात, आलती मी तशी जेवण करून. नाही जेवायला काय झालं, जेवायचं नाही, इतक्या दुरून आली तू, दमून आली. राहत आजच्या दिवस राह, 2 दिवस. माय व, तिकडे हरभरा आहे, तो बाप वाट पाहून राहिला. मला आज जाऊन आली तू वापस म्हणे, तू 2 दिवस राह म्हणे, तू आली सासू कुठं सुधी आहे. आणि तिचं चालूच राहते गावात गेली असं लोकांनी सांगायला. मला नाही वाटत ती सासू समजून सांगायचं राही, की हे कसं बोलून राहिली, किती वेळ तिथे समजून राहिली तरी कशी चांगली बोलत तरी कशी बोलून राहिली ती. होय व, तिचं तसंच आहे व, दरवेळेस आहे, कशी ऐकत नाही तशीच आहे ती. हो मग, हातपाय चालते तोपर्यंत करायचं, न करायला काय झालं तिला. हातपाय चालते तोपर्यंत करत राहायचं, तुला करायला लागते तिचं म्हातारी आजू झाल्यावर. तसं काही नाही समजत तिला, बस ना थोडा काढण्यात समजते तिला. जाऊ दे ना, तू टेन्शन घेत राहू नको, वेळेवर खात पित राह. असं डोकं डोकं धरून बसत जाऊ. काय व, किटकिट लागल्यावर काय जेवण जाते, जेवण घेऊन काही जात नाही. मा एवढी तब्येत खराब करून घेऊ नको, मा खात राह. आता चाल घरी काही दिवस राह. नाही ना व, लेकराची शाळा आहे व, नाही आता घेत नाही, तरी सुट्टी आता घेतो. हो मा, तशी कर, पण टेन्शन घेत राहू नको. थोड्या थोड्या गोष्टीसाठी काय टेन्शन घ्यायचं नाही. बोलतो एकदा जावई बापूला सासूला, आता पाहू काय म्हणते ते. पाय ना मा, कशी सांगून राहिली मा, हाय काहीच्या मागे काही काय कशी सांगून राहिली पोरीली. आणि येऊनच राहिला ना रम्या, आता येऊन राहिली लोक बी, आता काढतो चांगलीच. मस्त गाणे करून राहिल्या दोघी मिळत बसून, खाल्लं पिल्लं मस्त. विचारलं नाही सासू खाल्लं असेल की नाही, म्हणून राहिली की सासूने खाल्लं. येईन राहिली तरी लाज आहे का, पोरीच्या घरी येऊन गपागप खायली, थोडंसं वाटत द्या पाहिजे जीवाचे. असं काढतो, डबल आलीच नाही पाहिजे अशी, तिची एकदाच काढतो. रम्या आलंच नाही, अजून दिसायलाच नाही, मागं मागं येरे म्हणलं तिकडे बसलं वाटते जाऊन रम्या. सासूला बोलवायला नसेल, बायकोनं शिकवलं असेल चांगलं. येते ना सुनी बी येते, सुनी बी चांगलं येतात होती आता. तू कोण बडबड करायला इथं बसून आता. हा बोल, तुम्ही मलाच बोल. सासूला बोलायचं तर मला जेवण बोलायला का तू. काय ना, मला कशा मावल्या करून राहिलं झालंच नाही. मी जाऊन आली तरी घराने त्याचे चालूच आहेत. जाय ना, सांग तिला, सांग. अरे देवा, मी मायन मी सासू लग्न तोडल्याशिवाय राहत नाही वाटते. अरे तुमच्या बायाच्या भांडणात मी काय पडतो, तुम्ही पाहून घ्या ना तुमचं काय होते. जाऊ दे बा, मी जातो बाहेर. हो जाय, पारावर बसलेल्या माणसाला घेऊन ये, चांगलं सांगायचं त्या बायकोला त्या सासूला आता. अहो येतो म्हणे ना, उद्या येतो म्हणे ते, आज पण येत नाही. चल मी चाललो शेताकडे, तुम्ही बसा जरा शांत आता. हा, त्या बायकोच्या त्या सासूच्या उद्यापर्यंत गाणं ऐकू का मी आता. अरे माय, त्याला बी सांगतो ना मी, तू शांत बस. त्याला बी बोलतो मी, काय म्हणू नका म्हणून. ए असे जरा शांत बस, बडबड करू नका. हा, काय म्हणून राहिली तुम्ही. हा, मामाला विचारलं का कवा आली, काय इतक्या दुरून आली, मंडे बरोबर आली आणि म्हणून राहिली की शांत बस, काय घराने करून राहिलो आम्ही. तुम्ही माझ्या दुबईहून नाही आली इथूनच फाट्याहून आली सांगून राहिली. बसा नाही, आता शांत झालं ना, आता शांत. किती दिवसभर तेच चालू करावं का, दिवसभर तेच चालू करा. हो, मी शांतच बसून राहिली, तुम्ही जर शांत राहा. किती वेळच्या घराने करून राहिली मावाले. जाऊ दे ना, तुमचं चालूच राहते. चला आता मला घरात स्वयंपाक करायचा राहिला, जातो आता घरात. आई बसली तिकडं, लेकरी यायची वेळ झाली शाळेतून. ए असे चल स्वयंपाकी पकर, ते लेकर येते शाळेतून. ते आई तू बी शांत बस आता तशी. मी शांत थांबा बापा, मध्ये पगार भेटून राहिला काय, मी शांतच बसली इथं. काय मंडळी, मग आवडला का आमचा व्हिडिओ. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि याचा पार्ट तुम्ही नक्की पाहायला भेटेल तुम्हाला उद्याच्या भागात. चला मग.